हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ करायचं कारण असं की ट्रेनमध्ये चढताना जी मी रिक्स घेतली आहे ना, ती प्लीज मैत्रिणींनो तुम्ही कधीच घेऊ नका. माझे आत्ताही अशी धडधड होते आणि हातपाय थरथरते अक्षरशः. त्याचं कारण असं की खरं सांगते, ज्याने कोणी मला बघितलं असेल ना, त्याने 4-5 शिव्या तरी नक्कीच दिल्या असतील. तर डोंबिवलीला 8:16ची ट्रेन होती. प्लॅटफॉर्मला आली, चढली. मला असं वाटलं की डोंबिवली चढायला भेटलं आहे मला आतमध्ये ठाण्यापर्यंत, म्हणजे ट्रेन चालू झाली की मला आतमध्ये घेतील असं मला वाटलं. असं कोणालाच वाटून कुणीही ट्रेनमध्ये चढू नका, कारण का पाऊस खूप आहे. आजची माझी परिस्थिती मी सांगते. मी डोंबिवलीला 8:16ची ट्रेन पकडली, जी बदलापूरवरून आली होती, फास्ट ट्रेन. ती आतमध्ये ऑलरेडी फुल होती, तरी पण मी चढली. कशी चढली, मी का चढली, मी ह्याच्या आधी खरं सांगते कधी एवढी मोठी रिक्स नव्हती घेतली, पण मी आज चढली. मी एवढी ओरडत होती, पण मला आतमध्येतून सांगते की जागा नाही आहे. मला अक्षरशः आतमध्येतून ओरडत होते की तुझं लग्न झालं असतं, तुला मुलं असते तर तुला समजलं असतं, कामावरती काय असं तसं खूप बायका बोलत होत्या. त्या देखील माझा व्हिडिओ बघत असतील ना, तर त्यांना माहिती आहे. म्हणजे जे कोणी त्या बदलापूर ट्रेनला असतील, जी बदलापूरवरून निघालेली CSTला जाणारी आजची 30 जूनची मॉर्निंगची डोंबिवलीला 8:16ची, त्यांना नक्कीच माहिती आहे मी किती ओरडत होती. माझं नशीब चांगलं की मी आज इथे तुमच्यासमोर हा व्हिडिओ करते आहे. पण माझ्यासारखी रिक्स खरंच कोणी घेऊ नका. बाहेर एवढा पाऊस होता आणि मी एकटी लास्टला डोरला होती. माझ्या हातांमध्ये अक्षरशः असे गोळे आले होते. मला सहन नव्हतं होत, ते दुखत होते, ते मी ओरडत होती, अरे आतमध्ये घ्या असं. खूप वाईट परिस्थिती होती. मी अक्षरशः अजूनही ब्लँक आहे, मला काही कळत नाही आहे. खरं सांगते, आज माझा कामावरचा लास्ट दिवस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आज 30 तारीख आहे. उद्यापासून 1 जुलै चालू होणार आहे. मला बोलता येत नाही आहे. पण खरंच मित्रांनो, मैत्रिणींनो, अजून कुणीही प्लीज माझ्यासारखी रिक्स नका घेऊ. आतमध्ये नाही जाता येत, खूप वाईट परिस्थिती होते. प्लीज, पाऊस आहे, काळजी घ्या, प्रवास सुखाचा करा. कामावरती लेट झालं तरी चालेल, पण आपली काळजी घ्या प्रत्येकीने. कोणावरतीही डिपेंड राहू नका. एवढंच सांगायचं आहे.